नमस्कार सर्वांना. चला सकाळची सुरुवात आलू पराठ्यापासूनच करूया. तर टिफिनसाठी बनवते मी स्वरच्या आणि आमच्या ब्रेकफास्टसाठी सुद्धा तेच आहे आलू पराठा. आज ना माझं 3 वेळा पीठ मळणं होणार आहे. म्हणजे आता ह्या पराठ्यासाठी मी पीठ मळलेलं आहे. आता साईडला ना भोपळ्याचे घारगे म्हणजे भोपळा किसून मी गुळामध्ये थोडंफार तूप टाकून ना थोडं रोस्ट केलं आहे पॅनवरतीच. तर त्याचे मी घारगे बनवणार आहे आणि तिसरं मी नाचणीची भाकरी बनवणार आहे टिफिनसाठी. तर इथे छानपैकी तुपामध्ये मस्तपैकी त्याला लावलेलं आहे पराठ्याला तूप सर्व बाजूंनी आणि छान फुगलं आहे सुद्धा. आता पराठ्याला मी साईडला काढून ठेवते आणि टिफिन भरून घेते स्वरचं. आम्ही या पराठ्याबरोबर दही खातो, पण त्याला दही नाही आवडत, तो दह्याबरोबर नाही खात. तर मी त्याला विचारत होते की सॉस देऊ का, तर नको म्हणाला, मला असाच पराठा दे. तर मग मी असाच पराठा भरला, पण गरम आहे त्यामुळे मी फक्त थोडंसं झाकण असं लूज ठेवलं. पण तो आल्यानंतर त्याने पॅक करूनच घेऊन गेला. बस तर आलेलीच नसते, पण ह्याची नुसती घाईच चालू असते नेहमीच. आता मी त्याच्यासाठीच फक्त पराठे केले आणि गॅस घालवून ठेवला, कारण की ना गॅस पण वाया नको जायला. आणि मग काय आमचे पराठे नंतर होतच जातील, पण त्याला पहिलं फ्री केलं. आणि ते पहा आवळ्याचा ज्यूस हा सकाळ सकाळ सध्या तरी मी चालू केलेला आहे आणि हा कायमचाच चालू राहील, कारण की एवढा छान लागतो आहे ना, दिवसेंदिवस खूप छान लागतो हा आवळ्याचा ज्यूस. आणि त्याच्यात जास्त मी ह्या ग्लासमधून घेते, त्यामुळे आणखीन त्याचं आकर्षण भारी आहे. म्हणजे मस्तच वाटतं आणि सकाळ सकाळ एकदम फ्रेश वाटतं हा आवळ्याचा ज्यूस घेतल्यानंतर. आणि आवळा किती गुणकारी आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. केसांसाठी मोस्टली आणि त्वचेसाठी वगैरे खूप गुणकारी आणि एकदम पटपट माझ्याकडून पिला जातो. म्हणजे मी पहिला तर असंच फक्त साधाच बनवत होते आवळ्याचा, पण आता त्याच्यामध्ये ॲडिशनल काही जिरं कढीपत्ता वगैरे टाकून मी बनवते, त्यामुळे त्याची टेस्ट एकदम छान मला हवीशी वाटते एकदम. आता इथे मी भोपळा जो किसून ठेवलेला होता तो आता मी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेते. पहिला आधी व्यवस्थित हातानेच पहिला भोपळ्याला पिठामध्ये मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घेतलेलं आहे आणि सॉफ्ट असा मी गोळा तयार केलेला आहे. आणि हे असं माझ्यासारखं कोण करतं? हे मी तूप सध्या आता तुपाचा डब्बा घासूनच एकदम व्यवस्थित ठेवला होता, त्याच्यामध्ये मी तूप काढलं. आणि आता हे वेस्ट जाईल एवढं तूप, तर ते वेस्ट घालवायचं नव्हतं मला, त्याच्यामुळे मग हे सर्व मी पुसून घेतलं. आईचीच सवय आहे माझ्या, ती माझ्या अंगी वळणी पडलेली आहे. तर आता इथे भाजीची तयारी आहे. कडवेवाल आहेत मोड आलेले आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे पडवळ. आणि ही चण्याची डाळ मी रात्रीच भिजत टाकलेली आहे. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे कोबी हा वेगळा कोबी आहे. भाजीवाली मावशी म्हणाली की हा कोबी वेगळा आहे, कोबी म्हणतात ह्याला, अशी बनवतात तशी बनवतात. मी फर्स्ट टाईम आणलेली आहे आणि पहिल्यांदाच मी ही बनवली आणि छानसुद्धा झालेली. आधी त्याची साल आहे ती कडक आहे थोडी, ती वरची साल मी काढून घेतली नखानेच आणि मग त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले. मला सर्वांना ही भाजी खूप आवडली. आम्ही सर्वांनी संपवूनसुद्धा टाकली, टिफिनसाठी घेऊन गेलेली होती. पण स्वरने मात्र त्यातली चण्याची डाळ खाल्ली, बाकीच्या फोडी आहेत तर तशाच ठेवल्या. ह्या कोबीच्या ना जाड्या मोठ्याच फोडी ठेवल्या आणि सेम बटाट्यासारखाच वाटत होता, पण हा बटाटा नाही आहे, कोबी आहे. आणि आपला जो नॉर्मल कोबी आहे त्याच प्रकारे मी बनवलेली आहे ही भाजी. पण फक्त ही भाजी मला असं वाटलं की कुकरमध्येच बनवावं, म्हणून मी कुकरमध्ये बनवले. आणि कशी बनवली ते तुम्हाला दिसेलच पुढे. तर इथे पडवळसुद्धा मी कट करून घेते, मध्ये चीर दिलेली आहे आणि त्यातल्या ज्या सॉफ्टवाल्या बिया आहेत त्यासुद्धा हातानेच काढून टाकलेल्या आहेत. वालाच्या बिरड्यामध्ये ना पडवळ टाकून सुकी भाजीसुद्धा छान होते. तर इथे मी थोडी ओलसरच भाजी करणार आहे आज, कारण की ती भातावर वगैरे पुरेल अशी. तर पडवळाच्या मी अशा गोल गोल आकाराच्या अर्धगोल आकाराच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत. आणि दोन्ही भाज्यांना मला खोबरं लागणार आहे, ओलं खोबरं. त्याच्यामुळे मी ओलं खोबरं आहे ते खाऊन ठेवते, म्हणजे मग पुढे घाई नको व्हायला. कारण की घड्याळाचा काटा थोडा पुढे सरकतच चाललेला आहे, तसं जसं सरकतो ना पुढे पुढे तशी माझी एंडिंगला घाई होत जाते. इथे माझं एकदम सोपं काम होणार आहे, कारण की दोन्ही भाज्यांना सेम इन्ग्रेडियंट लागणार आहे. त्यामुळे कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे सर्व मी एकत्र एकाच चॉपिंग बोर्डवरती कट करून ठेवलेला आहे. साईडला कोथिंबीरसुद्धा कट करून ठेवलेली आहे आणि मिरची आता मी कट करते.
आणि दोन्ही भाज्या मी कुकरमध्येच बनवणार आहे. तर सर्वात आधी मी पावट्याची भाजी बनवून घेते. त्यासाठी तेलामध्ये जिरं मोहरी टाकले, त्याच्यानंतर हिंग टाकले, थोडं लसूणसुद्धा टाकून घेतले. जिरं मोहरी थोडंफार तडतडली की त्याच्यामध्ये मग मी मिरची, कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो हे सर्व एकत्रच टाकून घेतलं आहे. आणि थोडंसं किंचित मीठ टाकलेलं आहे, कारण की हे सर्व ना लवकर नरम व्हावं म्हणून. झाकण ठेवलेलं आहे 2 मिनटासाठी. कांदा टोमॅटो नरम झालेला आहे. आता या फोडणीमध्ये ना बेसिकचे मसाले म्हणजेच हळद, लाल तिखट आणि धना पावडर हे टाकून व्यवस्थितपणे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार. मी आज काय फ्रेश असं कांदा खोबऱ्याचं वाटण केलं नव्हतं, तर हे आधीचंच एवढंच होतं आणि एवढंसं मला बास आहे, कारण की मी जास्त कांदा खोबऱ्याचं वाटण जास्त यूज नाही करत. तर थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलं आहे. आणि आता ह्या फोडणीमध्ये कट केलेलं पडवळ आणि वाल आहेत ते मिक्स करून घेणार. ह्या भाजीमध्ये ना पाण्याचं प्रमाण मी थोडं जास्तीचंच ठेवणार आहे, कारण की ही भाजी मला भातावरती अशी ओलसर अशी पाहिजे. त्याच्यामुळे मी चवीनुसार आता त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आणि आता वरतून ओलं खोबरं टाकून घेणार आहे. ओलं खोबरं टाकल्यामुळे थोडंसं थिकनेस पण येते आणि छान वाटतं अशा भाजीमध्ये ओलं खोबरं. तर कुकरच्या आता फक्त 2 शिट्ट्या करून घेणार आहेत आणि 2 शिट्ट्या झाल्यासुद्धा आहेत माझ्या. तर इथे पावटा वगैरे पहा अख्खाच्या अख्खा आहे आणि एवढं पाणी, थोडं पाणी आणखीन मी ॲड करेल. आणि थोडंसं किंचित गूळ टाकलेलं आहे. बिरडा असो या काय असो, गुळाचा थोडंसं चवीला छान लागतं गूळ. वरतून कोथिंबीर टाकली आणि ते माझी भाजीसुद्धा रेडी झाली आहे. तर त्याच कुकरमध्ये मी कोबीच्या भाजीला फोडणी देते. जिरं मोहरी टाकले, तडतडल्यानंतर मग त्याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे. आणि पिवळी भाजी बनवणार आहे, त्याच्यामुळे हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे. कांदासुद्धा टाकून घेतला आहे आणि आता ते सगळं फ्राय करून घेणार व्यवस्थित. कांदा हलकासा नरम झाला की मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आणि टोमॅटो आणि कांदा व्यवस्थितपणे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये आता हळद टाकणार आहे. हळद टाकल्यामुळे टोमॅटोसुद्धा नरम होणार. आणि मग नंतरला जी कट केलेली कोबी आणि डाळ आहे ती मिक्स करून घेणार. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी आणि वरतून ओलं खोबरंसुद्धा टाकलेलं आहे. आणि अगदी 2 ते 3 चमचे मी पाणी टाकलेलं आहे. 2 ते 3 चमचे छोटे चमचे असंच पाणी टाकलेलं आहे. जास्त मी पाणी टाकलं नाही आहे, कारण की ही सुकी भाजी बनवायची आहे मला. या भाजीचा मला जास्त काही अंदाज नाही आहे. कुकरचं झाकण लावून घेतलं आहे. आता मी 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार. तोपर्यंत शिट्ट्या होते तोपर्यंत साईडला मी एका गॅसवरती ठेवले तेल, कारण की भोपळ्याची घारगी करायची, त्यामुळे तेलसुद्धा गरम होईल. आणि साईडलाच मी नाचणीचं पीठ आधीच उकड काढून घेतलेली होती बाकीचं करता करता. तर इथे नाचणीची भाकरीसुद्धा मी करून घेते. साईडलाच तुपाचा डब्बासुद्धा होता, तर म्हटलं ही भाकरी तर खूपच हेल्दी आहे, तर थोडंसं आणखीन किंचित असं तूप लावून बघूया. आणि ही भाकरी तूप लावण्याची अशी गरज पण नाही आहे, ती दुपारपर्यंत नरमच राहते. पण किंचित असं लावलं मी तूप. आणि भाकरं झाल्यानंतर लगेचच मी भोपळ्याचे घारगे करून घेतले त्याच पोलपाटावरती. आणि ते बघा किती मस्त असे फुगलेले आहेत भोपळ्याचे घारगे आणि तेवढेच छान टेस्टलासुद्धा लागतात. भाजीचा मला काहीच अंदाज नव्हता, पण मी फर्स्ट टाईमच केली, कुकरमध्येच केली. आणि जेव्हा कुकर ओपन केलं तेव्हा किती छान असा सुगंध पसरला होता ह्या भाजीचा खरोखर. आणि वरतून कोथिंबीर टाकली आणि डाळ चेक केली, पण डाळ नरम झालेली, पण तो कोबी होता तो नरम झाला नव्हता, म्हणून मी आणखीन 1 शिट्टी दिली. तर आजचा टिफिन रेडी झालेला आहे हजबंडचा आणि तो पॅक त्यांनीच केलेला आहे, कारण की एंडिंगला माझी खूपच एकदम फास्ट ट्रेन झाली होती, खूप घाई झाली मग. तर मी निघाले माझ्या ऑफिसला. हेच रुटीन मला आवडतं, म्हणजे टिफिन वगैरे आपले बनवायचे, पॅक करायचं नाही निघायचं. कारण की मध्यंतरी असं 2-3 दिवस सुट्टी ओके वाटते, पण नंतरला मग ती सवय झालेली आहे, त्यामुळे असं वाटतं की हां बाबा ऑफिस कधी चालू होणार, कधी जाणार बस. सुट्टी लिमिटेड पिरियड्सपर्यंतच ओके वाटते. तर स्टेशनला आल्यानंतर पार्किंग फुल होती.
मग आम्हाला पेन पार्कच्या इथेच गाडी पार्क करावी लागली. लकीली कधीतरी मिळते जागा, पण असं कधीतरीच असतं. हे असं माझ्याबरोबरच नाही, सर्वांबरोबरच. म्हणजे जे ट्रॅव्हल करत असणार जॉबसाठी त्यांच्याबरोबर होतच असणार. जेव्हा आपण लवकर असतो ना तेव्हा ट्रेन उशिरा असते, आणि जेव्हा ट्रेन लवकर असते तेव्हा आपल्याला उशीर होतो. आणि हे माझ्या बाबतीमध्ये बरेचदा झालेलं आहे. आणि आज चक्क ट्रेन होती डोंबिवली टू दादरपर्यंत. छानपैकी प्रवास झाला. ह्या अशा धावपळीमध्ये दिवस कधी सरून जातो कळत नाही, आणि कधी रात्र होते आणि कधी घरी निघण्याची वेळ येते तेही कळत नाही. तर मी निघाले आता घरी. आमचा हा प्रवास संध्याकाळचा तरी प्रॉपर स्टँडिंगनेच असतो. लकीली कधीतरी या बँक हॉलिडे वगैरे असेल तेव्हाच सीट मिळते. आणि मग फ्रेंडला टाटा बाय बाय करून मी वळली माझ्या रूटला, कारण की हे आधीच ऑलरेडी माझ्या आधीच्या ट्रेनला येऊन थांबलेले होते. माझा हा प्रवास इथेच थांबत नाही. माझ्या कामांचा प्रवास पुढे चालूच राहतो. तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे की घरी गेल्यानंतर काही काही कामं आहेत. आणि आज काहीतरी स्वरला सरप्राईज म्हणून मला बनवायचं आहे. आज ना मी रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी स्किप करून पिझ्झा बनवते. पिझ्झा ब्रेड मी आणलेला आहे, गव्हाच्या पिठाचाच आहे, अगदी लाईट वेट आहे, होममेड आहे हा, आणि साईजने सुद्धा खूप मोठा आहे. आम्हाला ना पिझ्झा वगैरे कसं काय याच्यामध्ये कोणते प्रकार असतात, किंवा पिझ्झा हट किंवा मॅकडीमध्ये आम्ही कधी जातच नाही, कुठून काय मागवायचं ते सुद्धा माहीत नाही आहे. आणि मेन म्हणजे ह्यांना हे पटत नाही ह्यातले सगळे पदार्थ जे आहेत ते. तर हे घरी बनवलेलं तेच बेस्ट वाटतं. आणि हे कधीतरी बनवायचं मुलांसाठी. स्वरलासुद्धा आवडतं ना, मग कुठे बाहेर जात नाही, मागवत नाही, तर मी हे असं घरी बनवतेच महिन्यातून एकदा तरी. आणि माझे हसबंड आहेत ते डाएट फॉलो करतात, त्याच्यामुळे ते खूप या मैद्याच्या पदार्थांवरती किंवा अशा बाकी जंक फूडवरती खूप ऑब्जेक्शन करतात, आम्हालासुद्धा खाण्याबद्दल. तर कधीतरी खाल्लं जातं, असं काही हे असं स्ट्रिक्टली नाही एवढं, पण असं रेग्युलरचंच आठवड्याला पाहिजेच असं नसतंच. तर इथे पहा, मी होममेड पिझ्झा बनवते. त्यासाठी मी होममेडच म्हणजे पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि थोडीशी लसूण ह्यांची मी चटणी बनवलेली आहे, आणि तीसुद्धा लावलेली आहे. हे आपल्याला बाहेरच्या पिझ्झाला असं लावून मिळत नाही, वरतूनच मी सॉस लावलेला आहे. आता ह्या पिझ्झामध्ये मी ज्या ज्या भाज्या टाकणार आहेत ना त्या भाज्या त्या आवडीने खाल्ल्या जाणार आहेत, म्हणजे स्वर तरी. कारण की बाकीच्या भाज्या जर ह्या अशाच बनवल्या त्या बिलकुल खाणार नाही. पण ह्या पिझ्झामधल्या भाज्या एकही भाजी तुम्हाला एकही पीस भाजीचा साईडला गेलेला नाही आहे. पुढे मी एक छोटासा शूटसुद्धा केलेला आहे खाताना, ते तुम्हाला कळेलच पुढे. 3 प्रकारच्या शिमला मिरची आणि कांदा वगैरे मी सर्व सजवून घेतलेलं आहे पिझ्झाला, आणि वरतून भरपूर सारं चीज टाकलेलं आहे, पण प्रोसेस चीज टाकलेलं आहे, मोजरेला मी घेतले नाही आहे. पिझ्झा असो, पावभाजी असो किंवा सँडविच असो, ह्याच्यामध्ये ना मी बटरच्या जागी ना तूपच वापरते. जास्तीत जास्त तुपाचाच वापर करते, बटर खूप कमी यूज करते मी. तर हेच आहे ना, आपल्या आवडीनुसार आपण सगळे पदार्थ ह्याच्यामध्ये टाकू शकतो. होममेडचा अर्थ हाच तर आहे. वरतून पेरी पेरी मसाला थोडासा टाकलेला आहे. आणि आता मी पिझ्झाला शेकून घेणार, फक्त 2-3 मिनटासाठीच फक्त. आज मी तव्यावरतीच करते, आणि जास्तीत जास्त मी तव्यावरतीच करते, कारण की झटपट होऊन जातो. आणि मी वरतून झाकण ठेवणार आहे. हे काचेचं झाकण आहे ना, माझं पॅन तर वेगळं आहे, पण त्याचा जो आणल्यानंतर 8 दिवसामध्येच माझ्याकडून खाली पडला गेला, आणि त्याचा जो दांडा असतो ना वरती पकडायचा तो तुटला गेला. तर मग मी म्हटलं फेकून कुठे देणार, आणि त्याला काही लावू पण शकत नाही, त्याच्यामुळे मग मी तो तसाच वापरते आता. तर इथे माझा चीझी असा पिझ्झा रेडी झालेला आहे, आणि मी कट करते याचा आवाजसुद्धा येतो आहे, म्हणजे समजून जातो मी किती क्रिस्पी झाला आहे तो. एवढा क्रिस्पी झालेला टोस्टसारखा तो मला कटिंग करायलाच खूप जोर लावावा लागत होता, आणि टेस्टला तर खूप छान झालेला, विचारूच नका. नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा. वरतून चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकून घेतला, आणि स्वरसुद्धा आला, मग मला टाकायचं आहे मुलांचं हे असंच असतं. आणि त्याच्यासाठी मी हे सरप्राईज बोललेली, पण सरप्राईज काय राहत नाही, कारण की संध्याकाळी एक तरी फेरी होतेच किचनमध्ये की मम्मी आज काय स्पेशल बनवते. तर आज जेवणामध्ये आहे भाकरीच्या जागी पिझ्झा, आणि सकाळचीच पावट्याची बिरडं, राईस आहे थोडासा, आणि मी सिंपल असं पायनॅपल रायता बनवलेला आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा प्लीज, आणि शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका अजिबात. चला भेटूया मग आपण
नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.